यस, धन्यवाद संदीपजी पाटील, धन्यवाद आमचे समालोचक मित्र दीपकजी पाटील. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना चिंद्रन विपक्ष नितलस अशी लढत. मार्शल 500 जयहनुमान नितलस विपक्ष महालक्ष्मी 11 चिंद्रन या दोन संघामध्ये ही लढत. आणि आजच्या रात्रीमधला हा तिसरा सामना. पहिल्या सामन्यातला विजेता आई 11 कोण संघाला आम्ही बाय घोषित केले, त्यामुळे आता इथून जिंकणारा संघ पुढच्या फेरीमध्ये वारदोली संघासोबत दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना खेळेल. त्यामुळे वारदोली संघ जीबी स्पोर्ट्स वारदोली या टीमला विनंती राहील आपण कुठेही जाऊ नका. विनर विपक्ष वारदोली अशी लढत पुढचा सामना राहील. आणि त्यानंतर चौथा सामना पहिल्या फेरीमधला असेल खेरणे विपक्ष पापडीचा पाडा. आणि पाचवा सामना असेल अदई विपक्ष गौरी स्पोर्ट्स नेवाली. अशा लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. आपण सध्या पाहत आहात भारतीय जनता पार्टी वलप व जयहनुमान क्रिकेट क्लब संघ वलप आयोजित आमदार चषक 2024. आजचा दिवस 25 डिसेंबर ख्रिसमसचा दिवस. आणि त्याहीपेक्षा भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते यांची जयंती. आणि आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना देखील विनम्र अभिवादन करूया. आणि जाऊया मॅचच्या दिशेने. अतिशय मोठा सामना. पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज सज्ज झाला आहे. मैदानाच्या आतमध्ये नितलस संघाचा अविनाश म्हात्रे, समोर फलंदाज असेल स्ट्रायकिंग एंडला तकदीर पाडेकर आणि त्यांच्या बरोबरीने अजय कडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली आहे. मिनी वानकडेचं हे क्रीडांगण आउटफील्ड अप्रतिम आहे या मैदानाची. आणि फ्लड लाईट मध्ये आपण सध्या आहोत. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, हिट विकेट झाले बघा. बेस ब्लिंक झाली, बॅटचा स्पर्श लागला, बॅटने वेध घेतला स्टम्पचा आणि हिट विकेटचा पहिला धक्का बसला. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चिंद्रन संघाला खेळाडू बाद झाला तकदीर पाडेकर. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करायचा होता पण तो भरपूर मागे आले आणि बॅटचा फ्लो अगदी विकेटमध्ये लागत असताना बेल्स ब्लिंक झाली बघा. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. रिप्ले टेलिकास्टमध्ये पुन्हा एकदा PTCच्या माध्यमातून हे चित्र. आणि इथे स्वतःवरती हताश निराश झालाय फलंदाज. त्या ठिकाणी आपण पाहिला तर नक्कीच तकदीर पाडेकर एक मोठा खेळाडू, तो मात्र या ठिकाणी गोल्डन डकचा शिकार झाला. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललाय राकेश पाडेकर आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकिंग एंडला अजय कडूला आपण पाहताय. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती आहेत त्या ठिकाणी अविनाश म्हात्रे, नितलस संघाचा अतिशय वेगवान गोलंदाज. खरं तर नितलस संघाची बॉलिंग ॲक्शन आपण जर पाहिली तर सातत्याने साईड आर्म ॲक्शन, मलिंगा स्टाईल गोलंदाजी. या गावातील बरेचसे गोलंदाज आपण पाहिले, त्यामधला आणखीन एक प्रतिभावंत असा गोलंदाज मैदानामध्ये आहे अविनाश म्हात्रे. मार्शल 500 बैलाचे मालक कुणालदादा काटे यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही करत आहोत. नेक्स्ट डिलिव्हरी समोर लेफ्टी आला आणि थोडासा आता दबाव करत राहील अविनाश म्हात्रेवरती. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण पाहिलं, लेफ्टी वर्सेस लेफ्टी हे बॅटल नेहमी चर्चेमध्ये राहिलं. कारण अशा बॅटलमध्ये फलंदाज उजवा राहिला, डाव्या हाताचा फलंदाज. आणि इथे आपण पाहिला जसा लेफ्टी मैदानाकडे आला थोडासा आपण पाहिला लेग स्टिकच्या बाहेर जाणार चेंडू पंचांनी वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्सने अकाउंट ओपन झालं मैदानाच्या आतमध्ये महालक्ष्मी 11 चिंद्रन या टीमचं. अकाउंट ओपन होताना आपण पाहताय 1 धावाली स्कोर कार्डवरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे आणि या पॉवर प्लेमध्ये आपण पाहताय फलंदाजांना मोठी संधी आहे. याही वेळेला स्लॉग हिट करायचा आहे. आतली कडा घेऊन बॉल मागे चालला, फाईन लेग मध्ये वेगवान थ्रो झालाय. आणि तदनंतर मात्र सिंगल येताना आपण पाहता राकेश पाडेकर या खेळाडूच्या बॅटमधून. व्यावसायिक दर्जाचा खेळाडू आहे राकेश, त्याचा देखील आपण खेळ अनेक वेळा मोठ्या स्पर्धांमध्ये पाहिला. आणि त्याच्या बरोबरीने आणखीन एक डाव्या हाताचा फलंदाज अजय कडू, तो मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. मागचे दोन्ही सामने आपण जर पाहिले एकतर्फे झाले. शेवटच्या क्षणापर्यंत लढत होता जी व्हायला हवी होती ती मात्र पाहायला मिळाली नाहीये. परंतु आता हे दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर आले, त्यामुळे नक्कीच हा सामना रफ अँड टफ तुम्हाला होताना पाहायला मिळेल. अजय कडू स्विंग अन मिस, क्या बात आहे. बॉलचा टप्पा पडला, खाली राहिला, अजयला बीट केलं आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल. एक बाईक या खेळाडूच्या नावावरती असा एक अतिशय स्फोटक खेळाडू, अष्टपैलू खेळाडू अजय कडू. ॲक्शन रिप्ले बघा. फॉलो केलं फलंदाजाला आणि ब्लाइंड स्ट्रोकचा प्रयत्न होता लास्ट मुमेंटला. हँड अँड आय कोऑर्डिनेशन जे महत्त्वाचं असतं डिपार्टमेंट तेच नव्हतं या ठिकाणी.
आणि पॅड लाईनचा बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला, भन्नाट वेग आणि त्याहीपेक्षा ॲक्युरेसी चांगली आहे गोलंदाज अविनाश म्हात्रेची. यॉर्कर लेनचा बॉल त्याने अनेक वेळा वापरलाय. अविनाश म्हात्रे यांना आपण पाहत आहे, पहिले 3 बॉल 1 विकेट 2 धावा त्याने खर्च केले आतापर्यंत. नेक्स्ट डिलिव्हरी यावेळेला बॅकफुटला गेले, कट करत असताना शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला बॉल फील्ड झालाय, तिथे मात्र सिंगल घेतले. गुड फिल्डिंग, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कट करण्याचा प्रयत्न होता आणि इथे 1 रन आपण येताना पाहत आहे. बॅटिंग करत असताना चिंद्रन टीमसाठी 1 धाव आली. या खरं तर बॉलवरती संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 या धावसंख्येवरती. 1 गडी बाद 3. मागचा सामना लो स्कोरिंग होता. धावांचा पाठलाग करताना 1.2 चेंडूमध्ये वारदोळी संघाने धावा चेस केल्या आणि भरपूर वेळ मात्र आयोजकांचा वाचवला, यात शंका नाहीये. आणि भगतवाडी संघाला मात्र मोठ्या फरकाने त्या ठिकाणी पराभूत व्हावं लागलं. 1 साइडेड लढती आपण पाहिल्या. क्रिकेटमध्ये एकतर्फी लढत ही प्रेक्षकांना कधीच आवडत नसतं आणि इथे आपण पाहताय संघर्ष हा पाहायला मिळाला पाहिजे. याही वेळेला बॉलला लेफ्ट केलं, सोडून दिलं. 2 डाव्या हाताचे फलंदाज आणि 1 डाव्या हाताचा गोलंदाज. यावेळेला आपण पाहिलं डाऊन द लेग बॉल, लेग स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, धावसंख्या पुढे सरकेल. एकूण धावा आपण पाहिल्या तर तब्बल 4. 1 खेळाडू बाद 4. सुधीर अगलाबी आमच्या स्कोरर मित्र आमच्या समोर जॉईन झालेत. PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग या स्पर्धेचं करण्यात आलं. खूप चांगलं खरं तर हे क्रीडांगण, चांगलं आयोजन नियोजन आपण पाहता या स्पर्धेचं. यावेळेला लॉफ करत असताना मिडॉनमध्ये फिल्डर आले, एकाच पटरीवरती 2 ट्रेन. आता अपघात घडण्याची शक्यता. अपघात घडलाय आणि इथे आपण पाहिलं फलंदाज बाद झाला, रनआउटचा शिकार झालाय, तो म्हणजे राकेश पाडेकर. बिग विकेट, मोठा धक्का असेल चिंद्रन टीमला. तर याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन होतंय, खिरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अंशुलवन खिरणे, टीमचे पुरस्कर्ते, उद्योग क्षेत्रातील एक डॅसिंग व्यक्तिमत्व आदरणीय शैलेश माली यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. त्याचबरोबर आलेले आमचे सन्माननीय पाहुणे, कमालीची फिल्डिंग आणि त्यानंतर आपण पहिलं प्रसंगावधान दाखवलं आणि 2 खेळाडूंमध्ये तालमेल नव्हतं, कॉलिंग नव्हतं. अजय कडूने मात्र त्या ठिकाणी नकार दिला होता, पण तो राकेश भरधाव वेगाने निघाला होता नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि त्यानंतर मात्र रनआउटचा विकेट मिळताना आपण पाहिला नितलस टीमला. मार्शल 500 जयनुमान नितलस या संघाला आपण पाहता, तर एका बाजूने महालक्ष्मी 11 चिंद्रन या संघाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहता. आजच्या रात्रीमधला हा 3रा सामना. रोशन सन्माननीय निलेश प्रधान साहेब आणि ओमकार रॉय हे इथे उपस्थित झालेले आहेत शैलेश माली यांच्या समवेत. कारण सध्याच्या घडीला ज्या बैलगाडा शर्यतीमध्ये ज्या बैलाने धुमाकूळ घातलाय तो सर्जा बैल, त्या सर्जा बैलाचे मालक आदरणीय इथे सन्माननीय प्रधान साहेब उपस्थित झालेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. या व्यासपीठावरचे शैलेश माली साहेब उपस्थित झालेले आहेत. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती आल्या 2 गडी बाद 4 आणि कमालीची सुरुवात अविनाश म्हात्रेने करून दिली. आविष्कार पाटील हा नौका खेळाडू 4थ्या क्रमांकावरती आला. अजय वैयक्तिक 2 बॉल 1 वरती खेळतोय आणि पॉवर प्लेमध्ये मात्र जबरदस्त गोलंदाजी आपण होताना पाहत आहे. त्या ठिकाणी नितलस संघाकडून सेकंड पॉवर प्लेला सुरुवात झाली आहे. मिनी वानखेडेचं हे मैदान आहे आणि गोलंदाजी मार्कवरती आला सोन्या पावशे. तर गतवर्षी आपण जर पाहिला, आजही आठवते मला, पहिली नाईट स्पर्धा डेरोलीच्या नगरीवरती पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर त्याला स्पोर्ट्स सायकल मिळाली आणि आज तागायत 4 बाईक त्याच्या या खेळाडूच्या नावावरती राहिल्यात. असा एक गुणवान सर्वगुण संपन्न खेळाडू, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी करणारा सोन्या पावशे यावेळेस मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. समोर फलंदाज सज्ज होतो अजय कडू. बिग फाईट, राईट आर्म राऊंड द विकेट. सोन्या तयार, वेगवान चेंडू आणि इथे क्लीन बोल्ड, दांडी गोल झाली. वन्स अगेन वन मोर. सुरुवात धमाकेदार केली या षटकामध्ये. अजून एक धक्का बसेल टीम चिंद्रनला.
परफेक्ट यॉर्कर. जशी सुरुवात पहिल्या षटकामध्ये अविनाश म्हात्रेने केली, पहिल्या बॉलवरती खेळाडू बाद झाला, तशी सुरुवात मात्र सोन्या पावशेने केली या ओव्हरमध्ये. खेळाडू बाद झाला. खरं तर मैदानामध्ये अजय बघा पुन्हा एकदा ॲक्शन रिप्लेमध्ये बॉलच्या लाईनमध्ये नव्हते आणि थोडासा आपण जर पाहिला त्या ठिकाणी अगदी वेगवान चेंडू पाहायला मिळाला सोन्या पावशेकडून. दबाव आता पूर्णपणे चिंद्रन संघावरती. नौका खेळाडू मैदानाकडे आलाय केतन कडू, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू केतन इनॅट नंबर 5 5व्या क्रमांकावर दाखल झाला. चंद्रन म्हटलं की आमचे महागुरू MD गडगे सर, महाराष्ट्रातील ताकदीचे निवेदक आणि उत्तम समालोचक. त्यांच्या गावचा संघ इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, कॉपी बुक स्टाईल फटका, बॉल चाललाय डीप कव्हर बॉलच्या बाहेर, सीमा पार, रन्स मिळतील 4, चौकार. बॉलच्या मेरिटनुसार फटका पाहायला मिळाला. बरोबर वाईड लाईनच्या अगदी दिशेने हा यॉर्कर बॉल आणि एक्स्ट्रा कव्हरला मात्र चांगलं टायमिंग. नेक्स्ट डिलिव्हरी सेन्सिबल क्रिकेट. हलक्या हाताने आपण पाहिलं ॲडजस्टेबल स्ट्रोक खेळत असताना मिडॉनच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी सिंगल घेताना आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंना. खरं तर हे चांगलं क्रिकेट आहे. जेव्हा एखादा मोठा फटका येईल त्यानंतर सिंगल डबलला देखील महत्त्व देणं फार गरजेचं आहे, कारण सुरुवातीचे आघाडीचे 3 खेळाडू बाद झाले, त्यामुळे इथून पार्टनरशिप ही फार महत्त्वाची राहील. I11 कोण संघाच्या गोलंदाजाने आजच्या रात्रीमध्ये पहिल्या सामन्यामध्ये पॉवर प्लेमध्ये सलग 3 विकेट घेत मात्र विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि 2 षटकामध्ये 6 खेळाडू बाद करण्याचा विक्रम आकाशच्या नावावरती राहिला. नेक्स्ट डिलिव्हरी शफल झाले. यावेळेला हुक करत असताना टायमिंग चुकलं, मागे बॉल बॅकवर्ड क्षेत्राकडे चालला होता, सॉफ्ट डिसमिसल झाले. त्या ठिकाणी आविष्कार पाटील झेल टिपत असताना मात्र 9व्या धावसंख्येवरती हा 4था खेळाडू बाद झालाय महालक्ष्मी 11 चिंद्रन टीमचा. क्षेत्रातील दिग्गज पॅकर म्हणून ज्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं आणि त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातील मोठं नाव आणि खेळण्यासारख्या प्रतिष्ठित ग्रामपंचायत ज्यांना प्रथम नागरिक म्हणजे सरपंच बनण्याचा बहुमान मिळाला ते आदरणीय शैलेश शेठ माई यांना आपण पाहता मुख्य अतिथी मंचावरती सामन्याचा आनंद घेत असताना चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून. विकेट मिळाला सोन्या पावशेला आणि आतापर्यंत धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी 4 गडी बाद 9 धावा. सिंगल डिजिटमध्ये धावसंख्या. तब्बल 4 खेळाडू बाद झाले. नौका फलंदाज मैदानाकडे गेला रोहन पाडेकर, त्याला आपण पाहताय स्टॅकिंग एंडवरती. यावेळेला देखील क्लीन बॉल, परफेक्ट यॉर्कर, कमालीची गोलंदाजी आणि अतिशय भेदक मारा, तिखट मारा आज आपण पाहताय गोलंदाजांच्या माध्यमातून. इथे मात्र आल्या पावली माघारी परतावा लागेल रोहन पाडेकर या फलंदाजाला. आज तुम्हाला 80 खेरणे हा संघ देखील मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. आपण त्यांना देखील देऊया शुभेच्छा शैलेश माली यांचा संघ. परंतु बघा विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला सोन्या पावशे हा गोलंदाज. खरं तर पहिली लढत आणि आताची लढत कंपॅरिझन केलं तर अगदी मिळतं जुळतं समीकरण आहे. दोन्ही संघाची अवस्था देखील अशीच झाली होती. सुरुवातीला प्रचंड मोठे धक्के बसले, त्या धक्क्यातून सावरताना मात्र मोठ्या मार्जिने त्यांना पराभूत व्हावं लागलं. दोन सलग विकेट आपण पाहिले, 5 खेळाडू बाद 9 अशी धावसंख्या आपण पाहिली आणि इथे मात्र या षटकातला शेवटचा बॉल. खरं तर कालच्या रात्रीमध्ये आपण रेकॉर्ड्स पाहिला. लगातार 2 षटकारांसाठी शैलेश शेठ माळी यांच्याकडून तब्बल 10,000चं पारितोषिक फलंदाजांना लावण्यात आलं होतं. खूप मोठं पारितोषिक. फुलर लेन बॉल, स्विंग अन मिस, निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी सोन्या पावशाने या षटकामध्ये धावा खर्च केल्या 5, गडी बाद केले 3, एकूण धावा धाव फलकावरती 5 गडी बाद 9 धावा. नक्कीच इथे आपण पाहतोय व्यासपीठावरती आताच ज्या मान्यवरांचं आगमन झालेलं आपण पाहतोय. खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आणि उद्योग क्षेत्रातील खूप मोठे व्यक्तिमत्व आदरणीय शैलेश माली साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर सन्माननीय निलेश प्रधान साहेब, ओमकार रॉय आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालंय ते सन्माननीय अशोक शेठ धुमाल साहेब, पाले बुद्रुक, त्याचबरोबर पालेचे
सन्माननीय बंगारपाड्यावरून हरेश शेठ दमडे, त्याचबरोबर खेरणेवरून तकदीर शेठ गोंदली आणि सन्माननीय निलेश शेठ पाटील कोहली कोपर या सर्व व्यक्तिमत्वांचं या व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. स्पर्धेचे आमचे दमदार आयोजक अंकुशदा पाटील, खरं तर त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून आपण पाहता आमदार चषक 2024 काही क्षणातच या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहता ज्याने विजयाचा चौकार मारला त्या सन्माननीय आमदार प्रसाददादा ठाकूर साहेबांचं आगमन तुम्हाला इथे होताना पाहायला मिळेल. थर्ड ओव्हरसाठी आपण पाहता तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर झालेत. वलप विलेज एंडकडून अविनाश म्हात्रे सेकंड स्पेलमध्ये आले. पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा खर्च केले, 1 खेळाडू बाद केला आणि इथे आपण पाहता सेकंड स्पेलमध्ये पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला ले कट करायचं होतं केतन कडूला, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. आता या मॅच मध्ये चंद्रन संघाला जर धावा हव्या असतील तर मात्र केतन कडूला शेवटच्या क्षणापर्यंत उभं राहावं लागेल, कारण त्या खेळाडूकडे ते कॅलिबर आहे, त्या खेळाडूकडे ती क्षमता आहे, तो धावा बनवू शकतो. आणि त्याच्या बरोबरीने असलेला विघ्नेश देशमुखला देखील त्याला देशेकर माफी असं त्याला देखील आपल्या संघाला मात्र आणि खेळाडूला चांगली साथ द्यावी लागेल. पार्टनरशिपचा आपण उल्लेख केला. आजची रात्र मात्र बॉलर्सच्या नावावरती राहिली. प्रचंड वेगवान गोलंदाजी आणि वेगावरती स्वारारे खेळाडू पाहिले आपण. यावेळेला इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला हा फटका, बॉल चाललाय त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका फसलाय आणि इथे मात्र मोठा धक्का बसला. झेल टिपत असताना अजून एक खेळाडू बाद, 6वा खेळाडू अनिकेत टिपला झेल. मैदानामध्ये संपला केतन कडू या खेळाडूचा खेळ. खरं तर या मंचावरून या मैदानाचा बाल्कनी व्ह्यू आहे, त्यामुळे समोर जे काय आता घडलं ते आपल्याला दिसलं नाही, परंतु कॅमेरामध्ये दिसलं आपल्याला चांगला झेल टिपला. त्यामुळे खरं तर आपण पाहिलं जे आशेचं किरण होतं, मी उल्लेख केला केतन कडू हा खेळाडू जर विकेटमध्ये राहिला असता तर माझा धावा आल्या असत्या, पण जर त्याला महत्त्व नाही आहे. डबल डिजिटमध्ये अजून धावसंख्या गेलेली आणि त्या अगोदर 6 खेळाडू बाद झाले. प्रचंड दबाव, प्रचंड बॅकफुटला चाललाय महालक्ष्मी 11 चिंद्रन संघ. 9का खेळाडू मैदानाकडे आलाय. अभिषेक कडू हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. अविनाश म्हात्रेचं हे षटक तेही निर्णायक मात्र या मॅचमध्ये आपण पाहत आहे. ऑन साईडला फटका, स्क्वेअर लेगमध्ये आपण पाहिला सजवला फटक्याला, सिंगल घेत मात्र एंड बदललाय. आता स्ट्राईक रोटेशन करावं लागेल, किमान 40+ टार्गेट कसं सेट करता येईल याकडे फोकस करावं लागेल फलंदाजांना. असं म्हणतात केल्याने होते रे, आधी केलेच पाहिजे संतांनी सांगितले. प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानामध्ये ते करावी लागतील. 10 धावा, पहिलं दशक पूर्ण झालंय आणि जवळजवळ अर्ध्याच्याहून जास्त संघ गारद झालाय. 6 खेळाडू बाद झाले. 2.3 चेंडूचा खेळ संपलाय. धावा फलकावरती फक्त 10 खेळाडू बाद झाले 6. आणि हे षटक अविनाशचं मात्र मार्गस्थ आहे. मागच्या ओव्हरमध्ये सोन्या पावसाने कमालीची गोलंदाजी केली. 5 धावा खर्च करत असताना 3 खेळाडू बाद केले. स्ट्राईक एंडवरती विघ्नेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. यावेळेला देखील बॅट अँड पॅडच्या मधून बॉल निघून चालला मागे. सिंगल करायचे कंप्लीट. अगोदर दुष्काळ आणि त्यात 13वा महिना. आपण पाहिलं जे 6 गडी बाद झाले होते आणि त्यानंतर पुन्हा रिस्क घेतली आणि इथे मात्र सांघिक यश मिळालं. रन आउटचा विकेट मिळाला. खेळाडू बाद झालाय त्या ठिकाणी अभिषेक कडू. विकेट किपरच्या हातातून बॉल निसटला आणि त्यानंतर आपण पाहिला अभिषेक कडू भरधाव वेगाने स्ट्रायकिंग एंडला चालला होता. प्रसंग अवधान दाखवत असताना त्या ठिकाणी थ्रो चांगला पाहायला मिळाला. खरं तर अनिकेत कडून जो थ्रो आला त्या ठिकाणी सांघिक यश मिळालं. मैदानामध्ये फिल्डिंग करताना आपण पाहत आहे मार्शल 500 जर्मन नितलस या टीमला एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत असं म्हणतात संतांनी सांगितलं. आणि बघा प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन या संघामध्ये आपण पाहत चांगलं राहिलं आतापर्यंत. सफल झाले, जागा बनवली आणि यावेळेला मात्र अक्रॉस लाईन प्रचंड मोठ्या अवधीनंतर मात्र मोठा फटका आलाय. या ठिकाणी महालक्ष्मी 11 चिंद्रन संघाला संघर्षमय चौकार 4 धावा.
टप्प्याचा बॉल होता, जागा बनवली आणि त्यानंतर आपण पाहिलं पॉपिंग क्रीजचा वापर करत असताना अक्रॉस द लाईन हा फटका पाहायला मिळाला. खराब लेंथवरती हा चेंडू होता. अविनाश म्हात्रेचा फलंदाजाला आमंत्रण होतं, ते स्वीकारलं आणि 4 धावा बने त्यांना पाहिल्या. 14 वरती पोहोचल्या. 7 गडी बाद 14 अशी धावसंख्या स्कोर कार्डवरती आहे. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू अविनाश सज्ज होताना आपण पाहत आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा आहे. विकेट किपरच्या हाताकडे बॉल चाललाय. कदाचित या ठिकाणी झेलबादची संधी असावी आणि इथे आपण पाहिलं 3 षटकं संपली, परंतु 2 स्पेलमध्ये फक्त 9 धावा खर्च करत गडी बाद केले 2. अविनाशने इकॉनॉमिकल फिगर षटक गोलंदाजी पाहिली आणि इथे आपण पाहिलं ड्रिंक्स ब्रेक होतं, पाणी घेऊन चला. दोन्ही संघाचे 12 खेळाडू मैदानामध्ये. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 7 गडी बाद 14 अशी धावसंख्या महालक्ष्मी 11 चिंद्रन टीमच्या माध्यमातून. शिवमय वातावरण SDC सुरज यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्माण होताना आपण पाहत आहे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. शॉर्ट टीम मीटिंग बोलवण्यात आली. खरं तर सध्या आपण पाहिलं कॉन्फिडन्स लेवल खरं तर मार्शल 500 जर्मन नितलस संघाचा थोडासा उंचावरती गेलेला पाहायला मिळेल. तर एका बाजूने अजूनही वेळ गेलेली नाहीये. भूतकाळामध्ये जे काय घडलं 3 षटकामध्ये ते विसरून पुन्हा एकदा येणाऱ्या 2 षटकामध्ये जर का चांगला पॉझिटिव्ह अप्रोच दाखवला तर या मॅचमध्ये धावा होतील या शंका नाहीये. पाटा विकेट आहे. तर इथे आमचे कोलवाडीचे लेजेंड क्रिकेटर आदर्श व्यक्तिमत्व आदरणीय भास्करदादा आगलावे यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आमचे प्रकाश खाडेकर हे देखील सामन्याला एन्जॉय करतात, त्यांचं देखील स्वागत आहे. व्यासपीठावरती आपण पाहतोय सर्व सन्माननीय पाहुणे या सामन्याला एन्जॉय करतात. चांगलं योगदान करत आपण पाहताय. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. अंतिम 2 षटकं स्लॉग ओव्हरची फार निर्णायक आहेत चिंद्रन संघासाठी, कारण सध्या आपण पाहिलं क्रुशल मुवमेंटला मात्र हा संघ आलाय. 7 गडी बाद झाले. 9व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती आपण येताना पाहत आहे. रवी काटे एक्सपिरियन्स खेळाडू, अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु असं म्हणतात. राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला बॉल डाऊन द ग्राउंड खेळत असताना बॉल टप्पा पडला, खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावला आणि तदनंतर रवीने देखील सुरुवात केली निर्धाव चेंडूने. डॉट बॉल त्यांच्या माध्यमातून आपण पाहत आहे. सुरुवात चांगली केली अविनाशने. तर नितलसचे आकाश भोपी इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. आकाश भोपी नितलस. पहिला बॉल डॉट, त्यानंतर सेकंड बॉल पुढे आले, लाऊड फील आणि तदनंतर मात्र आपण पाहिलं अति घाई पाहायला मिळाली. स्टंपिंगचा चान्स आणि त्या इथे मात्र या हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करत असताना अजून एक धक्का बसेल महालक्ष्मी 11 चिंद्रन टीमला. खेळाडू बाद होताना आपण पाहता त्या ठिकाणी तब्बल 8वा खेळाडू बाद झालाय. आज खरं तर नेमकं घडतंय काय. पहिला संघ आपण पाहिला बलाढ्य तिरंगा तोंदरे संघ ऑल आउट झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा चिंद्रन संघ आपण पाहिला तर ऑल आउटच्या उंबरट्यावरती आलाय. धावा फक्त 14 धावफलकावरती. खेळाडू बाद झाले 8. 4थं षटक मार्गस रवी काटेचं आणि नौका फलंदाज मैदानाकडे गेलाय. त्या ठिकाणी निकेश गडगे हा फलंदाज. इनॅट नंबर 10 10व्या क्रमांकावरती हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. निकेश एका बाजूने अतुल कडू जो वैयक्तिक 1 चौकारच्या मदतीने 4 या धावसंख्येवरती आपण खेळताना पाहत आहे. हलक्या हाताने फक्त दिशा दिली. ऑफ ड्राईव्ह करत असताना 3 खेळाडू बॉलच्या मागे आलेत. पुन्हा एकदा घाई करतात त्या ठिकाणी निकेश.
या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल, वेळ घालवावा लागेल, शेवटपर्यंत उभं राहावं लागेल. जितक्या धावा येतील त्या तुमच्या संघासाठी महत्त्वाच्या राहतील. सेकंड इनिंगमध्ये डिपेंड करत असताना एक धाव इथे आली, 15 वरती पोहोचलाय महालक्ष्मी 11 चिंद्रन हा संघ. अजूनही या षटकातील काही बॉलचा खेळ बाकी आहे. दुसरी रात्री या स्पर्धेची आणि दुसऱ्या रात्रीमधला तिसरा सामना. हाफ ट्रॅकर इथे मात्र पूल करत असताना हाही फटका फसलाय आणि त्यानंतर मात्र आणखीन एक मोठा धक्का बसलाय. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक खेळाडू बाद, 9व्या क्रमांकाचा खेळाडू चाललाय मैदानाच्या बाहेर. तर इथे नितलस्य सन्माननीय भार्गव सांगडे आलेले आहेत, माजी सरपंच. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती आणि कालूराम पावशे यांना देखील विनंती आहे की आपण देखील यावं, आपलं देखील स्वागत आहे. आकाश भोपी नितलस हे देखील इथे उपस्थित झालेले, त्यांचं देखील स्वागत आहे. तू चल मैं आया अशी परिस्थिती आता निर्माण झाली चिंद्रन संघाची. आणि बघा शेवटची जोडी मैदानाकडे, आता अंतिम खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चाललाय. शेवटची जोडी हर्षदीपला आपण पाहिलं, जसप्रीत बुमराला पाहिलं, तिसऱ्या कसोटीमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये फॉलोन टाळला त्याने, चांगली फलंदाजी केली. तशी फलंदाजी आता संघासाठी हे दोन खेळाडू करतील का? रोशन नक्कीच इथे नितलस संघ खेळतोय. सागर महादू काटे याचाच वाढदिवस आहे, त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा आम्ही अर्पित करतोय. सागर महादू काटे वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खरं तर आता पुन्हा एकदा दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि कमालीची फिल्डिंग पाहिली त्या ठिकाणी विनेश कडून पाहायला मिळाली. लॉंग ऑन मधून तो लॉंग ऑफ कडे गेला धावत. जर झेल टिपला असता तर नक्कीच एक चांगला झेल राहिला असा स्पर्धेतला, परंतु त्यानंतर मात्र पुन्हा एकदा रनआउटची संधी आली होती चालून. 2 धावा या फटक्यावरती मिळतील. बॅटिंग करताना तेजस पाडेकरला 9 गडी बाद 17, 3.5 चेंडूचा खेळ संपला. लो स्कोरिंग सामन्याकडे वाटचाल करतोय महालक्ष्मी 11 चिंद्रन. इथे फटका फसला, झेल होईल का तर नाहीये. सिंगल हँडेड झेल पकडायची होती त्या ठिकाणी रवी काटे यांना, परंतु नशिबाची साथ मिळाली. फलंदाज त्या ठिकाणी तेजस पाडेकरला. चिंद्रन संघाला या बॉलवरती आली सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहता 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 9 गडी बाद 18 अशी धावसंख्या आपण पाहताय महालक्ष्मी 11 चिंद्रन टीमच्या माध्यमातून. अंतिम षटक स्लॉग ओव्हरचं. चला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या. वारदोली संघाला विनंती राहिली आपण कुठेही जाऊ नका, कारण यानंतर विनर विपक्षीय GB स्पोर्ट्स वारदोली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना आणि आजच्या रात्रीमधला तिसरा सामना सध्या मैदानावरती सुरू झाला. पहिलं पूर्वार्ध आतापर्यंत आपण जर पाहिलं तर नितलस संघाच्या नावावरती राहिलं. याचं कारण आहे आघाडीचे खेळाडू पूर्णपणे अपयशी राहिले. धावा बनवायच्या होत्या पहिल्या सत्रामध्ये आणि तिथे मात्र झटपट विकेट गमावले आणि त्यानंतर हा प्रेशर तुम्हाला नितलस संघावरती वाढताना पाहायला मिळाला. अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये आलाय कुणाल पावशे हा गोलंदाज. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. या षटकामध्ये किमान 12-15 धावा जरी आल्या, रोशन यातून जो संघ जिंकेल त्यांचा सेकंड राऊंडचा सामना लगेच वारदोली संघाविरोधात खेळवला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. या षटकामध्ये किमान 12-15 धावा आल्या, किंबहुना त्याही पेक्षा जास्त आल्या तर मात्र सोने पे सुहागा असं म्हणावं लागेल. कारण लास्ट जोडी मैदानामध्ये तेजस पाडेकरला सुवर्ण संधी आहे आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह करत असताना डीप मधला फिल्डर भरपूर वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. चेंडू उचलणार, फेकणार, तद्वर मात्र फक्त सिंगल रन या ठिकाणी मिळेल. एकच धाव या बॉलवरती राहील. थोडासा स्कोर कार्ड पुढे सरकताना आपण पाहता 19वा धाव फलकावरती एकच धाव आली या बॉलवरती. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. निकेश गडिये आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. अंतिम 5 चेंडू 1-2 मोठे ब्लास्ट या लास्ट ओव्हरमध्ये व्हायला हवेत. खरं तर थोडासा रिस्पेक्टेड स्कोर ज्याला म्हणता येईल, सन्मानजनक स्कोर उभारण्यामध्ये थोडंसं यश मिळेल जर का 1-2 मोठे फटके आले निकेश कडून. शॉर्ट ऑफ लेन हॅमर करायचा होता बॉलला, अगदी उसळी घेत मात्र बॉल विकेट किपरच्या हातामध्ये चाललाय. बघा बॅट ड्रिल करून दाखवतोय. अप्पर कटचा प्रयत्न होता कव्हर्समध्ये, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. याचं कारण आहे खरं तर फलंदाज बॉलच्या लाईनमध्ये नव्हते. अगदी शरीरापासून दूर ठेवलेला बॉल निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. प्रत्येक गोलंदाजाने भरीव कामगिरी केली नितलस संघासाठी. प्रत्येक गोलंदाजाने मात्र कमालीचं प्रदर्शन या मॅचमध्ये दाखवलंय. एक चौकार फक्त आपण पाहिला इनिंगमध्ये. मोठा फटका चिंद्रन संघाकडून. यावेळेला तेज तरार, फास्ट अँड फ्युरियस वेगवान बॉल, हे व्हेरिएशन आहे या ठिकाणी गोलंदाजाचं. पहिला बॉल
हाफ ट्रॅकर, त्यानंतर पुन्हा एकदा गुड लेंथवर टाकलेला बॉल आणि तदनंतर आपण पाहिला हार्ड लेंथवर टाकलेला हा चेंडू. यस, एक फिल्डर तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल, सूचना आली आहे पंचांच्या माध्यमातून. टाईम अलर्ट आहे. चला, एक खेळाडू तुम्ही आतमध्ये घ्या. आता जावेद फरीद सर आमचे सिनियर पंच आहेत, त्यांनी आम्हाला इशारा दिलाय अतिरिक्त आपण वेळ घेताय. पहिल्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा कालावधी होता, त्यामुळे तुम्हाला एक खेळाडू आता आतमध्ये घ्यावा लागेल. फारसं टेन्शन नाहीये. इट्स अ वाईट अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेला बॉल पंचांनी वाईट घोषित केलं. जरी एक फिल्डर आतमध्ये घेतला तरी जास्त टेन्शन नसणार आहे या ठिकाणी नेतलं संघाला. याचं कारण आहे स्कोर कार्डमध्ये असलेल्या धावा 20च धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉल बाकी आहेत. मी बघाशी उल्लेख केला किमान 1-2 मोठे फटके या ओव्हरमध्ये हवेत. आता मात्र आत्मविश्वास जागा करावा लागेल निकेशला स्वतःमधला. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा वाईटचा इशारा, लगातार दुसरा वाईट बॉल. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल, स्कोर कार्ड थोडंसं पुढे सरकेल. 21वा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. आजची रात्र खरं तर आपण पाहिली काही संघांसाठी नक्कीच धोकादायक राहिली, ज्यामध्ये आपण दुंदरे संघाचा उल्लेख करू, मागच्या मॅचमध्ये भगतवाडी संघाचा उल्लेख करू आणि तदनंतर चिंद्रन संघ तोही आता लो स्कोरिंग सामन्याच्या वाटचालीकडे बॅकफुटला गेले. हाच प्रयत्न होता प्रत्येक बॉलवरती निकेशचा. प्रयत्नांती परमेश्वर, आणि इथे मात्र आपण पाहिलं अप्पर कटचा प्रयत्न, स्क्वेअर कट करत असताना बॉल चाललाय डीप कव्हर बॉलच्या बाहेर, सीमा पार, संघर्षमय चौकार. धावा या फटक्यावरती आपण येताना पाहिल्या. यस, वेलकम. 25 पोहोचलाय. सातत्याने हा प्रयत्न होता निकेशचा. इथे देखील लॉफ केला बॉलला, सेफ शॉट आहे, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फिल्डर पोहोचतील त्या ठिकाणी. पायाचा वेध घेत असताना बॉल चालला आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये. तत्वर 2 धावा आल्या. या बॉलमध्ये 2 धावा आल्या. 27 धावा धावफलकावरती आपण लागताना पाहताय. आता अंतिम खरं तर त्या ठिकाणी चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा निर्णायक चेंडू, टार्गेट सेट करणारा बॉल या मॅचचा. शेवटचा निर्णायक चेंडू आणि समोर असेल पुन्हा एकदा निकेश, ज्याने वैयक्तिक 7 धावांचं योगदान दिलंय. याही वेळेला फटका चांगला आहे, कव्हर पॉइंटला फिल्डर लावलाय आणि इथे मात्र ऑल आउट झालाय शेवटच्या बॉलवरती. महालक्ष्मी 11 चिंद्रन आजच्या रात्रीमधला दुसरा संघ आपण ऑल आउट होताना पाहिला. पहिला संघ होता तिरंगा दुंदरे आणि त्यानंतर दुसरा संघ आहे तो म्हणजे महालक्ष्मी 11 चिंद्रन. इथे आपण पहिल्या 27वा आल्या धावफलकावरती पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर. आता येणारे 5 षटक 30 चेंडू विजयासाठी फक्त आणि फक्त 28 धावांचं समीकरण. तर व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर, या मान्यवरांच्या स्वागतास्तव आपण बोलतोय. मी अंकुश पाटील यांना विनंती करेन की यावं आपण. आपल्या उपस्थितीमध्ये हे काही सन्मान आपण इथे घेतोय. मी परेश शेट यांना देखील विनंती करेन. परेश शेट आपण या. तर परेश शेट आणि अंकुश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण काही सन्मान इथे घेतोय. नक्कीच व्यासपीठावरती उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर मंडळी. तर खेरणे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच, उद्योग क्षेत्रातील खूप नावलौकिक व्यक्तिमत्व आणि क्रिकेट क्षेत्राला धर्म मानणारे व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट असे पॅकर्स म्हणून ज्याची ओळख आहे, अंश 11 खेरणे जेव्हा नाव येतं त्यावेळेला नक्कीच शैलेश शेट यांचं मात्र नाव आदराने घेतलं जातं. असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय शैलेश शेट माळी यांचा शुभ सन्मान इथे केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून मायाची शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे आठवण सन्मान चिन्ह देऊन आदरणीय शैलेश शेट माळी यांचा सन्मान होतोय. त्याचबरोबर सर्जा बैलाचे ओनर आदरणीय निलेश प्रधान साहेब, कारण आजच्या घडीला सध्या घोटचा सर्जा हा खूप फेमस आहे आणि त्या बैलाचे ओनर आदरणीय निलेश प्रधान यांचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन निलेश प्रधान साहेबांना की यावं आपण, आपला सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. त्याचबरोबर ओमकार रॉय. ओके, तर अशोक धुमाल साहेबांना विनंती करेन की अशोक शेट धुमाल साहेब आपण यावं
आपला देखील सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। पाहतो आपण एक अतिशय मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आहे। आमदार चषक 2024 चा सुंदर असं पर्व, विजयाचा चौकार आपण नक्कीच पाहिला आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय। आणि या स्पर्धेला उपस्थिती दाखवलेले आमचे सन्माननीय पाहुणे अशोक धुमाल साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। त्याचबरोबर हरीश दमडे साहेब इथे उपस्थित आहेत। मी हरीश यांना विनंती करेन की आपण यावं। भंगारपाड्याचे आदर्श व्यक्तिमत्व हरीश दमडे साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। तर हरीश दमडे यांचा शुभ सन्मान इथे होतोय। त्याचबरोबर खिरणे गावचे आदरणीय तकदीर गोंधली यांना देखील विनंती आहे, तकदीर गोंधली, की आपण यावं। आपला देखील शुभ सन्मान इथे स्वीकारायचा आहे। तसेच आमचे आदरणीय उद्योजक, क्रिकेट क्षेत्रावरती अतोनात प्रेम ज्यांचं नेहमीच राहिलेलं आहे, मोठी स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहतोय, असे दमदार व्यक्तिमत्व निलेश पाटील कोलीकोपर यांना विनंती करेन की निलेश यावं। जबरदस्त स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच पाहिलेले आहे, तर निलेश पाटील यांचा सन्मान इथे केला जातोय। त्याचबरोबर नितलस गावचे आदरणीय सावंत पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान इथे केला जाईल। तर बालूदादा काटे ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचबरोबर माजी सरपंच भार्गव सांगडे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक अधिक स्वागत। त्यांच्या सन्मानाकडे देखील आपण वळणार आहोत। तर आकाश भोपी नितलस यांना देखील विनंती करेन की आपण यावं। खाडेकर साहेबांचे मित्र आहेत, तर त्यांचा देखील सन्मान। आणि त्याचबरोबर बालू साहेबांना विनंती करेन। तर माजी सरपंच नितलसचे आदरणीय भार्गव सांगडे साहेबांना विनंती करेन की आपण यावं। बालू काटे साहेब इथे उपस्थित आहेत, त्याचबरोबर भार्गव सांगडे साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून। आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं ह्या स्पर्धेची परंपरा आपण नेहमीच पाहिलेली आहे। मी बालू काटे साहेबांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं। आमचे नारायण मामा खाडेकर आपण देखील यावं। बालू शेठ या, आपला देखील सन्मान इथे आपण स्वीकारायचा आहे। इथे मात्र बालूशेठ सांगडे यांचा काटे यांचा सन्मान होतोय। आलेल्या पाहुण्यांचा येथे मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून आमचे गौरी स्पोर्टचे आणि नेवाली ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश कातार हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे। आणि याचबरोबर आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व पनवेलचे दमदार आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच आम्ही आमदार साहेबांचं सहर्ष स्वागत करतोय। खरोखरच आपल्याला आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय पनवेलचे दमदार आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा कुठल्या नावाने होत असतील तर ते आपल्या सर्वांचे लाडके आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेब उपस्थित झालेले आहेत। आपलं सहर्ष स्वागत या व्यासपीठावरती। बोलूया आपण कॉमेडी बॉक्स दीपक। हॅलो, स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम। आमदार साहेबांचं खरं तर आगमन झालंय आणि आगमनानं मात्र
वातावरण अजूनही प्रसन्न होऊन गेलंय, प्रफुल्लित होऊन गेलंय, ज्यांच्या नावानं मात्र या स्पर्धेचं दमदार आयोजन करण्यात आलंय. आणि नक्कीच अंकुजी पाटील साहेबांच्या वतीनं या स्पर्धेचं आमदार चषक 2024 चौथ्यांदा खरं तर विधानसभेचं सदस्य होण्याचा बहुमान या संपूर्ण पनवेल तालुक्यानं दिलाय. आणि त्यांचं या ठिकाणी आगमन आणि आमदार चषकाच्या निमित्तानं आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सन्माननीय आमदार साहेब प्रशांतदा ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि त्यांचं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. सामना सुरू आहे सध्याच्या घडीला नितळस आणि चिंधरण या दोन संघादरम्यान. परंतु पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आज पहिल्यांदाच महालक्ष्मी 11 चिंधरण संघ सपशेल बॅटिंग ऑर्डर आज फ्लॉप ठरले. ऑल आउट झाला हा संघ, नामुष्कीला ओढून घेतली. 27 धावांवर 28 धावांचं लक्ष आहे. आणि इकडे नितळस संघानं पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा धावफलकावर लगावल्या सुद्धा. तेजस पाडेकरचं षटक महागडे ठरले, त्यामुळं फार मोठे कष्ट घेण्याची गरज नसेल या मॅचमध्ये ती नितळस संघाला. सोना पावशे बाद झाला होता 8 धावा काढून. तेजस मात्र आणि कुणाल पावशे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरं षटक सुरू होतंय. चांगला फटका आहे, कव्हर्सला दिशा दिले, बॉल चाललाय तो डीप कव्हर बाउंड्रीच्या बाहेर 4 धावां करता येतोय खणखणीत चौकार. सुंदर असं गीत. थँक्यू डीजे एसडीसी. 19 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर द विकेट हा चेंडू आडवा पॅटर्न खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता तेजसकडून. बॉल तर डॉट निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता निकेश गडगे दुसरं षटक करतोय. पॉवर प्लेचं दुसरं षटक सुरू आहे. 22 बॉल मध्ये फक्त 9 धावांची आवश्यकता आहे. 9 रिक्वायर्ड ओनली. 28चं टार्गेट आहे. ओ द समस्टर बॅकफुटला जाऊन टॅप केल्या बॉलला. बॉल चाललाय कव्हर्स कडे. क्षेत्ररक्षक आलाय बिडॉफचा वेगामध्ये त्या ठिकाणी पोहोचलाय. तोपर्यंत मात्र सिंगल हस्तगत केली गेली एकेरी धाबेच्या बरोबरीनं. कारण आता नितळसला कळून चुकलंय. खरं तर जास्त मोठी रिस्क घ्यायची गरज नाही या मॅचमध्ये. गोलंदाजांनी काम आज तमाम केलंय. सुपर बॉलिंग खरं तर पाहायला मिळाली. सोन्या पावशे खरं तर 3 विकेट घेताना दिसला या मॅचमध्ये. कमाल केली होती गोलंदाजीमधून. ओ पुढे सरसावत फ्रंट फुटला आला होता. थोडासा बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झाला कुणालकडून. परंतु चेंडू बराच बाहेर असल्यामुळं इकडे व्हाईट बॉलचा इशारा मात्र आला. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर कार्ड मात्र पुढे सरकत असताना धावफलकावर धावा लागल्या त्या 21 धावा. प्लस संपूर्ण व्यासपीठ दाखवण्यात आले. सन्मान्य प्रशांतदा ठाकूर साहेब, त्याचप्रमाणे शैलजी माळी साहेब कंदे त्यांच्या समवेत नेहमीच पाहायला गेलं त्या संपूर्ण विभागाची जबाबदारी असते त्यांच्यावर सुद्धा. ते सुद्धा अनेक स्पर्धा आयोजन करत असतात. आणि आमदार चषक आज सर्रासपणे सगळ्याच तालुक्यामध्ये धूमधडाक्यामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये आमदार चषकाचं आयोजन अनेक मैदानावर डे फॉर्मॅट असू द्या, नाईट फॉर्मॅट असू द्या, सन्मान्य प्रशांतदा ठाकूर साहेबांच्या नावानं अनेक स्पर्धांचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. हे प्रेम आहे खरं तर सगळ्याच माणसांचं. पाय स्ट्रेच केले गेले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र चेंडू निर्धाव निघालाय. डॉट बॉल. स्कोर कार्डवर लागल्यात ते आतापर्यंत 22 धावा. फार मोठं टार्गेट नाही. 28 धावांचं टार्गेट आहे. 6 धावांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजेच काय ते एका फटक्याचं काम. दुसरं षटक सुरू आहे. अजून बराचसा वेळ सुद्धा आहे धावा चेस करण्यासाठी. इकडे फक्त ड्राईव्ह केलाय. स्क्वेअर ड्राईव्ह केलं होतं बॉलला किंवा पॉइंटला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल येत आहे. अगदी संयमानं क्रिकेट खेळलं जात आहे. कारण आता मात्र या मॅचमध्ये आक्रमकता जरुरीचीच नाही आहे. आणि सिंगल रन्सनं मात्र या धावा पूर्ण करता येतील. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावा लागल्यात त्या. 1 गडी बाद 23 धावा, 18 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. क्या बात आहे, जबरदस्त. आणि नक्कीच वारदोली टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. थोड्याच वेळामध्ये टॉस केला जाईल. विजेता संघ
वारदोली संघाविरोधात सेकंड राऊंड इथे खेळणार आहे. साहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. विघ्नेश देशेकर येतोय. तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होते. 5 धाबांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. 28 धाबांचं माफक असं आव्हान मात्र ठेवण्यात आलंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने ड्राईव्ह केला. ऑफड्राऊटचा फटका लॉंग ऑफ कडे सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी मघासपासून आपण पाहतोय अगदी सेन्सिबल क्रिकेट खेळलं जातंय. स्मार्ट क्रिकेट खेळलं जातंय. कोणतेही रिस्क उचलण्यास तयार नाही दोन्ही फलंदाज. त्यांना माहिती आहे एक धाव काढून सुद्धा आपल्याला सहजतेनं हा सामना जिंकता येऊ शकतो. आणि कुणाल पावशे आणि तेजस मात्र सध्याच्या घडीला तेच कार्य करतायत. चांगला चेंडू यावेळेस मात्र कटर बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. लेग ब्रेक ही खरं तर ओळख आहे विघ्नेशची. टप्पा पडल्यानंतर बाहेर आउटस्विंग होत असताना चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय. निर्धाव चेंडूची सांगता. गोलंदाजांना फारसं मोठं पाठबळ नाहीये. जे फलंदाजांनी द्यायला हवं होतं, धावा काढायला हव्या होत्या. थोडंसं रनअप मध्ये या ठिकाणी बिघाड. जस्ट डेड बॉलचा इशारा मात्र येत असताना पंचांच्या भूमिकेमध्ये जावेद फरीद सर आहेत, सुनील पाटील सर आहेत, प्रवीण पवार सर आहेत. आज पंचांचं कार्य पाहतील. विघ्नेश देशेकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल. पावशे यावेळेस मात्र अगदी स्ट्रेट ड्राईव्ह फटका सरळ बॅटनं एक धाव घेताना दिसतोय. सिंगल रन. बखासपासून सिंगलवर मोर्चा वळवलाय या संघानं. सहजतेनं हा सामना खिशात घालण्याच्या तयारीमध्ये विजयाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला हा संघ. 3 धाबांची आवश्यकता आहे. आणि आजचा चिंद्रणचा दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर चिंद्रणचा परफॉर्मन्स साजेसा झालेला नाहीये. ओ अडबा पॅटर्न ऑन साइडला कडा प्रहार. मॅच फिनिश. बॉलला पाठवले सीमा पार षटकारांना. हा सामना मात्र जिंकलाय तो नितळस संघाना. वेल प्लेड बॉयज. हार्दिक अभिनंदन नितळस. तर नक्कीच इथे आपण सन्मानाकडे वळणार आहोत. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय आपले पनवेलचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांत दादा ठाकूर साहेबांचा सन्मान आपण घेतोय. मी नारायण खाडेकरांना विनंती करेन की आपण यावं. कारण आपण पाहतोय दीपक खऱ्या अर्थाने या स्पर्धांना आता ओघ आलेला आहे. नाईटच्या या रणधुमाळी सुरू झालेल्या आहेत आणि MID